नायसाला पिक करायला, कारण नायसाचा फर्स्ट डे आहे आफ्टर वॅकेशन. म्हणजे आज ती आहे सिनियर KGला आणि आज तिचा फर्स्ट डे आहे. का म्हणजे मी खाली रिवर्स रिसायकल, रियूज अँड रिड्यूस. नायसा नाही आली? नाही आली. बरं झालं, स्कूलमध्येच ठेवलं तिला. कोण आहे? फर्स्ट डे. काय बघते काय फ्रेश होत क्लीन केलेलं आहे सगळं. एवढं मोठं आपल्याकडे ब्लॅक दोन ब्लॅक वेगळंच हे घ्या. शाळा चालू झाली तर तो तेल बिल केसांना. कोणी दिलं हे? ते ना आईच्या कपाट मध्ये होतं, एवढं खाणं होतं. ह्याच्यात काय ठेवलंय तू? हे घेणार आहे. घेणार आहे? कुठे घेऊन चालली त्याला? मी बॅग घेणार. पण हे घेऊन कसं फिरणार बाबू? बॅग घेणार. बॅग मध्ये हे सगळं घेणार आहे? दाखव जरा, इकडे दाखव. नायसा तिच्या गोष्टी, छोट्या गोष्टी ज्या असतात ना, ते ज्या ती डेली युज करते तसं कुठेही टाकते. मग ते डॉलचे असो किंवा तिचे असो. म्हणून तिच्यासाठी कसं क्यूटचं मागवलं आहे मी. आणि हे कॅची बॅग्स हिच्याकडनं मागवले. याच्या आधी मी तिच्याकडनं 2 स्लिंग्स मागवले आहेत, तुम्ही व्लॉग्स मध्ये पाहिले असतील. सो हे क्यूट मला फारच आवडलं. म्हणजे काही ठेवू शकतो, फक्त नायसाच नाही पण मी पण माझ्या खूप काही गोष्टी ठेवू शकतात. स्टेशनरीसाठी स्टेशनरी आयटम्स सुद्धा तुम्ही यात ठेवू शकता. वेगवेगळे शेप्स आहेत, सायझेस आहेत. तर नक्की जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर तिच्या पेजला व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच मिळेल तिच्याकडनं. हे काय अगं पण तू हे कसं मला घेऊन जाणार मला जरा सांग. पर्स येते पर्स. पण हे नाही, हे घरी ठेवायचं असतं नायसा. गावाला उद्या काय आहे तुझं? क्लिनिक आहे. Wi-Fi is disconnected. नायसा जो
तिचं बच्चू आहे छोटस खारू जायचं. एक पानाला पकडून आहे ते. बघ ना जवळ जवळ नको जाऊ. काय नाही ते खाली पडेल ना म्हणून ते एक पानाला पकडून आहे ते. बघ ना एकच पान आहे पण कसं त्याने त्याचा जीव बघ ना. काढते मच्छर आहेत ना आता ते. ए मामी मामी हे गोकर्णीचं आहे का? मग कसली वेळ हो का? असं वाटतं गोकर्णी. मी काय म्हणते मामी पहिल्या आधी ते म्हणजे सांगितलंय ना माती वगैरे तर आता सेकंड टाइम सगळं दिसलं आम्ही बघ तुम्हाला पिशवी त्याची तिथे लावली आहे. याला कोण आहे? रोज रात्री फोन असतो तिचा. लबाड पोरगी कुठे आहे? कुठे चालली तू? कुठे चालली तू? आपण चाललो चल घरी चल. दुर्गे and Sons. Hey, Nanu, what is your name? ए बा आजीला नाव सांग. What is your name? बोल. What is your name? What is your name? Abhidurge. नाना अभिदुर्गे. आधी नाना अभिदुर्गे बोलत तुला. सकाळपासून भेटले नाही ना तिला. ते आपण ते खायचं ठेवून होतं ना बास्केट ती त्याच्यात माझी डोल ती मला दे ना ते बास्केट दे ना ती. हे बघ ती डेट आणि ते फ्लावर्स ठेवले त्याच्यात ते दे ना. ते त्याच्यात डॉल्स माझे एकच आहे. त्याच्यात डॉल नाही बेबी. हाय मी ठेवलं जेवून झोपायचा नाही. उद्या स्कूल आहे. फायनली द डे कम्स टू एन एंड. वाजले आहेत आता रात्रीचे 12. आम्ही डायरेक्ट मूवी बघून घरीच आलो कारण खूप लेट झालेला आणि परत नायसाची स्कूल आहे म्हणून मग डायरेक्ट घरी आलो. पण छान गेला आजचा दिवस. सकाळपासून काय ना काय कामं चालू होती. परत फार्म हाऊसवर गेलो. तिथे खूपच रिफ्रेशिंग वाटलं. म्हणजे एकदम एवढं सुंदर क्लायमेट झालेलं म्हणजे पावसामुळे. नंतर मग आम्ही मूवीला गेलो आणि मूवी एकदम तुम्ही बोलू शकता अनएक्सपेक्टेड होतं. ऑल ऑफ अ सडन हां म्हणजे जस्ट 15 मिनिट्स बिफोर आम्ही बुक केलं तिकीट. आम्ही प्लॅन केला तर आम्हाला त्या मूवीला जायचंय. आम्हाला ऍक्च्युली वाटलं कुठला म्हणजे आमचं प्लॅन होतं दुसरा कुठला मूवी चांगला असेल तो. पण अचानक दिसला की अरे हा मूवी आहे गुलकंद मराठी मूवी. सो स्टारकास्ट म्हणजे स्टारकास्ट चांगली होती पण स्टोरी कन्सेप्ट माहित नव्हतं. पण फॉर अ चेंज म्हणजे गुलकंद आय वॉज लाईक की असं काहीतरी म्हणजे एक फॅमिली ड्रामा सारखं म्हणजे कॉमेडी आहे तसंच. ते त्याने तिथे लिहिलं पण आहे की फॅम कॉमेडी. पण मग असं वाटलं की खूपच कॉमेडी असेल असं वाटलेलं. पण पूर्ण वेळ आम्ही इतकं हसलो आहे मूवी मध्ये. म्हणजे मी लिटरली आईला पहिल्यांदा हसताना बघितलं आणि खूप आम्ही एन्ग्रोज झालेलो कारण असं 1 मिनिट सुद्धा बोर नाही झाला. 2.5 तासाचा मूवी होता. 2.5 तासाचा मी पाहिला ना कारण इंटरव्हलच नव्हता. मी म्हणजे अजून इंटरव्हल आहे की नाही कारण कधी कधी छोटे मूवीज असतात तर इंटरव्हल एकदम शेवटी थोड्या वेळेसाठीच होतं ना. की एवढं काय मग मी पाहिलं की 2.5 तासाचा मूवी एंगेजिंग होता. आणि मेन म्हणजे थीम आवडली मूवीची. ऍक्च्युली जेव्हा सनी बोलला की 1 महिना झाला या मूवीला येऊन आणि युजली मराठी मूवीज एवढ्या वेळ नाही राहत स्क्रीन्सवरती.
असं होतं की अरे 1 महिना झालाय मूवीला आणि अजूनही तो चालू आहे, अजूनही दिसतोय मल्टिप्लेक्स आणि लोक पण बऱ्यापैकी आणि लोक पण बऱ्यापैकी होते. पहिले स्टार्टिंगला तर मला असं वाटलं एक फॅमिली होती तिघांची, पहिला आपणच एंटर केलं. नाही आपल्या आधी अजून 3 जण होते जे जस्ट बाहेर आलेले, पण क्लिनिंग चालू होतं. मुली बाबा एवढेच लोक आहेत आतमध्ये, पण नाही. मग हळूहळू बघितलं की ऑलमोस्ट भरलेलं, म्हणजे हाफ भरलं असेल. बट जो जसं सनी म्हटलं, जो कॉन्सेप्ट होता त्या मूवीचा, जो थीम होता, वॉज अप्रतिम. आणि कॉमेडी ज्या प्रकारे केली गेली आहे ती म्हणजे बाबा लिटरली एवढं हसलोत ना आम्ही. सुंदर काम केलंय त्यांनी, खूपच सुंदर काम केलेलं आहे. आता मला त्या कॅरेक्टरचं म्हणजे ती जी ऍक्टर आहे, जी प्रसाद ओक बरोबर, प्रसाद ओकची जी वाईफ दाखवली, त्या ऍक्टरचं मला नाव नाही माहितीये, बट त्यांनी सुंदर काम केलं. म्हणजे त्या 4 चांद लावले अख्ख्या मूवीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी. कारण कसं असतं माहितीये का, स्पॉन्टेनियस आपल्या मनातलं काही असेल ते बोलणं इज डिफरंट, पण एका स्क्रिप्टमध्ये जी भाषा लिहिली आहे आणि ज्या प्रकारे ते जोक्स आहे, ज्या प्रकारे ते ह्युमर आहे, ते लोकांपर्यंत घेऊन येणं ते खूप डिफिकल्ट आहे. आणि हे फक्त एक प्रोफेशनल एक प्रो ऍक्टरच हे करू शकतो. आणि ज्याप्रमाणे त्यांनी ती केलेली आहे, आणि लँग्वेज ही अशी सरळ नव्हती. ते सगळं असं हिंदी मराठी, आपलं माहिती आहे ना, ज्या लोकांना हिंदी येत नाही ते जे महाराष्ट्रीयन आहेत ते हिंदी कशा प्रकारे बोलतात. अप्रतिम जो डायलॉग होता मूवीचा, दॅट वॉज द मेन. म्हणजे मूवी त्याच एका डायलॉगवर होतं असं तुम्ही बोलू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला तो मूवी बघायला लागेल. इट्स ऑल अबाउट मॅरेज. इट्स ऑल अबाउट मॅरेज. इट्स ऑल अबाउट हाऊ यू म्हणजे तुमचं नातं तुम्ही कसं टिकवतात ते एकावर नाहीये, दोघांवर असतं. सो काय आहे, लग्न हे फक्त फॉर्मॅलिटी नसून त्या लग्नामध्ये किती लॉयल्टी आहे, त्या लग्नामध्ये किती ट्रस्ट आहे, किती प्रेम आहे, आणि तो लग्न तुम्ही कसं टिकवता किंवा तो रिलेशन फक्त एकानेच नाही टिकवणं, म्हणजे टिकवला जात, ते दोघांचं असतं. म्हणतात ना ते तराजू असा झाला की मग सगळं गडबड होऊन जाते. इट शुड बी लाईक दिस. आणि आता जर तुम्हाला सांगितलं स्टोरी मजा नाही ना, पण डेफिनेटली सुंदर मूवी बघण्यासारखा आहे. बघितला नसेल तर नक्की बघा मूवी. पण छान आहे. जर तुम्ही ते मिस आउट केलं तर नक्कीच OTT वर पण येईलच. पण सुंदर आहे त्याचं, जे त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण स्टार्टिंग पासून मूवी स्टार्ट केली तेव्हा तो माहित पण नव्हतं की एंड त्याचं असं होईल, आणि ते किती आपल्याला मोटिवेट करून जाईल आणि किती इन्स्पायर करून जाईल. सुंदर 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 होतं. सो चला काय वाजले 12:15, त्यासाठी उद्या स्कूल आहे, उद्या क्लिनिक आहे. सो हा व्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. कशाला काढते बुबू? सगळीकडे स्टिकर लावले अख्ख्या घरात. तिथे नाही लावायचं. नाहीसा नाही. चल चल. हो भाई. आणि मग बोलते त्या दिवशी कोणी लावले? दीदीनी लावले. चलो सगळ्यांना गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.